बीड जिल्ह्यातील मी जनावरांच्या बाजारपेठेमध्ये आहे. जवळपास पाहायला गेलं तर जेवढी जनावरं आपल्याला बाजारामध्ये दिसायची त्याचं प्रमाण खूप कमी झालंय आणि त्यानंतर मी शेतकऱ्यांसोबत एक वेगळी चर्चा करणार आहोत. दादा, प्रति दरवर्षी बाजार थोडे आली कुणी इकडे 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 मारीत तर नाही ना बैल वगैरे? काय हे जनावरांची संख्या का असं कमी झालंय तुम्हाला वाटतंय? बघा, जनावरांची संख्या जनावरांना लोक सांभाळीच ना ऐकतं पाहिजे लोकांना. जनावर टाकाय नाही आणि का अडचणी. हो ना हो ना हो ना टाकायला नाही. थांबा थांबा, इकडे इकडे अलीकडे. हा थांबा, एक मिनिट. तुम्ही लय जरा बोललात. हा, काय अडचणी जनावर सांभाळण्यासाठी? हा, हॅलो, आमच्या अडचणी काहीच नाहीत, पण काय टाकाय काय नाही. गेलेलं धान शासन काय देईना, नुसतं जाहीर करायला डिक्लेअर, हातात काहीच नाही. चल पोरी गुळ देतो तुला, असंच चालू आहे. म्हणजे कशा कशामध्ये फसवणूक झाली असं वाटतंय? म्हणजे सरकारनं तुम्हाला घोषणा केली पण मात्र प्रत्यक्षात भेटलं नाही. दिला नाही, विमा आला नाही म्हणायचा खरीपाचा. मग दिला नाही. बरं, भाव का आता गेल्या वर्षी सोयाबीन 5 होती, आता पोचतो एक तर झाली नाही. आणि पुन्हा समजा तिला भाव नाही, 4 नाही खावं लागली. हाताचं पोत समजायचा 1,500ला होता, आता 2,000ला घ्यावं लागलं. मग काय परवडन शेतकऱ्याला? बाकी सरकारकडं म्हणजे विमा कंपनीकडं 2025चा बाकी का तुमचा खरीपाचा? हा, बाकी आणखीन कोणकोणते विमे बाकी आहेत? असं काही गणित जुळवलंय का तुम्ही? ते गणित शेतकऱ्याला काय कळालं एवढं? जे देईन ते दिलंच नाही, नुसतं जाहीर केलं. कुठं दिलं का? तुम्हाला काय वाटतंय सरकारनं कोणकोणत्या गोष्टीमध्ये फसवलंय? सरकारनं सध्या कसं फसवीन सरकार? हा, सरकार कसं फसवीन? आपणच फसणारे माणसं आहेत ना. आता हे म्हणतात की विमाची घोषणा केली आणि विमा भेटलाच नाही. आता सरकारनं तुम्हाला लाडकी बहीण दिली, सरकार पैसे पाहिजेत ना, लगेच माफ करायला. हा, विषय- हे लाडक्या बहिणीकडे पैसा गेला, आता सरकारच्या तिजोरीमध्ये जरा खडखडाट आहे. हा, जरा थोडा दमच काढावा लागेल शेतकऱ्याला. फक्त एका जागी सरकार मालाला भाव द्या ना, हे महत्वाचा मुद्दा आहे. हा, बाबा, आता मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये बघितलं तर जातीपातीचं राजकारण होत होतं, जातीमध्ये मतभेद होतं. मात्र आता ते प्रमाण कमी झालंय का असं वाटतंय का? नाही, ते काय आपल्याला समजणार नाही. नाही समजायचं. तुम्हाला काय वाटतं, ते थोडं प्रमाण कमी झालंय का? कमी झाले जातीभीतीला, कमी झाले. भरपूर कमी झालं जातीभीतीचं. पहिलं जातीवर होतं, आता कमी झाले. आता जे कार्यकाळ होता तसा म्हणजे जातीपातीकडे लोक बघायचे, आंदोलनं वेगवेगळे व्हायचे. मात्र मेन मूळ प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचे त्याच्यावरती पूर्णतः त्या दरम्यान दुर्लक्ष झालं असं वाटतंय का? दुर्लक्ष नाही झालं प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्याच्यावर हे जातीभीतीचं काही नाही. शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याचे टायमाला सरकार जर वेळेवर पैसे वाढ दिले सगळ्या माला, तर शेतकरी सुखी राहतील. म्हणजे हमी भाव जर असला तर शेतकरी सुखी म्हणायचं. शेतकऱ्यानं काय करावं हे असं प्रश्न पडला आहे. खरबूज 2 एकर होतं, कंपनीनं बी डुप्लिकेट दिलं, दुकानदारानं औषध काही बी रेट लावले, मनमानी कारभार, पावतीसुद्धा देत नव्हता दुकानदार. अक्षरशः कंपनीच्या विरोधात केस करण्यासाठी 2 एकर खरबूज होतं. आणि परत सरकारनं लाईटीचं धोरण कुठलंच नाही. लाईट आली तर 4 तास जायली, 8 तास येईना, कुठलाच मुद्दा नाही. अक्षरशः हायबीज झाला शेतकरी. मामा, आणखीन कोणकोणत्या अडचणीत जनावराला टाकाय कडबा वगैरे आहे का नाही घरी? आहे ना, कडबा नाही. भयानक समस्या आहे, कारण की जनावराचं पुन्हा शासन भाव देत नाही. माल झाला तर आता 200 कटा कांदा झाला आहे, त्याला भाव कवडी मोल आहे. काय 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 करणार आहे शेतकरी? काय करणार आहे? सरकार जरा लबाड सरकार आहे. हां, म्हणजे कोणतं सरकार चांगलं होतं? आता सगळे सारखे त्याचेच भाव हे व्हायले तर काय आता ह्याच्यात करावं वाटलं हे चांगलं असेल तर हे बी तसलंच निघालंय. काय नेते लक्ष द्यायला लागलेत का नाही? थोडं ग्रामीण भागामध्ये रस्त्याची असतील, तुमच्या पाणी पिण्याचे प्रश्न वगैरे असतील, नेते लक्ष द्यायलेत का नाही? नेते देतात ना कधी कधी कोणता नेता आता जी निवडणूक झाली त्यानंतर कधी आले का? आता सध्या नाही आले कोणी. विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर गावाकडे आलेच नाहीत. नाहीत आले अजून. बर, आता गावामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत मामा? आता शेतकऱ्याच्या समस्येवर तर आपण बोललात, ग्रामीण भागामध्ये कोणकोणते? रस्ते नाहीत, काय नाही. पांदीन रस्त्याचं जायचं समस्या खूप आहेत. हो, कुठंच नाही, म्हणजे सोयीच नाही. रस्ता अजूनही नाही. नुसते घोषित तोंडाने करतेच, आम्ही देऊ, पुढे जर आडवा आला त्याला कारवाई करू, अमुक तमुक, निश्चित तोंडात आहे.
मागलच्या काहीच नाही. 10-15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघायला गेलं तर असे भूमिपूजनाचे कार्यक्रम मोठमोठे व्हायचे, सभा मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये व्हायच्या, मात्र आता ते पूर्णतः बंद झालेत. का बंद झालेत असं वाटतं? बंद म्हणजे त्यांनी निश्चय पेपरबाजी तोंडी असं सांगायलेत, पण आता काही तसं काय भूमिपूजन नाही, काही नाही सध्या काहीच नाही, सगळं टप आहे. मग काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील आता काही महिन्यामध्ये लागतील, मात्र त्या पद्धतीची तयारी देखील नेत्यांची दिसत नाही. नाही नेत्याला तोंडच नाही ना इकडे यायला आणि जायला, सरे लबाड आहे त्याच्यामध्ये. काय म्हणजे नुसत्या निवडणुकी म्हणायचं काय, कोणची जी माणसाला अडचणी समस्या आहेत त्या समस्याला काहीच त्याचा हेच नाही. ह्याच्यामध्ये नेत्यांना आता मेन प्रमुख पक्षांना काही फटका बसू शकतो का याचा? 100% बसतोय. कारण की लोक आंबट झालेत, कोणत्याच ह्याला हे नाही. आता बाकीचे सगळे वाढले, काही बी भाव त्याचे घ्यायला गेलं खूप भाव, आणि इकडे गेलं तर मालाला कोणाच भाव नाही. फक्त आता ज्वारी दाखवते, ज्वारी एक आता ह्या वर्षी 1 महिना 2 महिन्यात वाढली, बाकी सगळ्या पिकामध्ये ढासळ आहे. आणि आणखीन दुसरं जर म्हणलं, आता तुम्ही म्हणतात किंवा मोठ्या पक्षांना त्याचा फटका बसू शकतो, मात्र अपक्ष जर उमेदवार निवडणुकीमध्ये उतरले तर आपण त्याला सपोर्टच करत नाही. पक्षाचा म्हणजे अनुभव नसतंय, माहिती एक नसतंय, आणि ते बी असंच निघायला पडतं. माणसाला दूध पोळाल्यावर ताकाला फुकायलेत ना माणसं, अशी समस्या झाली आहे. म्हणून लोकांमध्ये खूपच चलबिचल झाली आहे. लोकांमध्ये आता भावना राहील नाही. कर्जमाफी निश्चित घोषित आहे, कुठं कुणाला काय कर्ज आहे काय कोणत्या दुसरी मी चर्चा करतो की ग्रामीण भागामध्ये सिंचन विहिरीचे वगैरे काम वगैरे चालू आहेत का नाही, MRHSचे वगैरे चालू आहेत ना. बरं, त्याचा फायदा कुठेतरी शेतकऱ्याला व्हायला का नाही? व्हायला पण कागद गोळा करू बेजार आहेत लोक जास्त. आता हे जे MRHS जे पैसे जे त्या मजुराच्या खात्यावर वगैरे पडतात, ते मजूर वगैरे देतात का नाही त्याचं काय अडचण नाही. ते तरी चांगले आहेत योजना सर्व. हो ना चालू आहेत ते चांगले चालू काही पानन रस्त्याचे वगैरे काम झाले का नाही ग्रामीण मध्ये? ग्रामीणमध्ये एक कोटं एक व्हिडिओ देतो मी माझ्या वैयक्तिक. आमच्या तिथं जवळपास 100 लोक राहतात. त्या रस्त्याचा तुम्हाला मी व्हिडिओ देतो पावसाळ्यातला. म्हणजे काय काय अडचणी काय पानन रस्ते वगैरे? अडचण काहीच नाही, रस्ता हीच अडचण आहे सगळ्यात मोठी. कमरा इतक्या पाण्यातून पेशंटला घेऊन जावं लागते पावसाळ्यात, ही अडचण आहे सगळ्यात मोठी. कोणतं गाव? इथं शिंदेवाडी म्हणून. हा, कोळेकर, पारेकर, पलीकडे बडे, बंडगर हे सगळे राहतात तिथं. बघा ना आता काय शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा वगैरे आहे का नाही? आता ही खरीपाची तुम्हाला तयारी वगैरे करावं लागेल. रबी तर आता जवळपास झाली, पुन्हा रबीचे पिकं घेतले, कुणा घेतले बी नाहीत, मात्र आता खरीपाच्या तयारीला पैसा वगैरे आहे का नाही? पैसा कुठून राहणार शेतकऱ्यापाशी? नाही राहत शेतकऱ्यापाशी. जेव्हा सरकार दिल तेव्हाच. हां, हे विमा ते दिला सरकार तर शेतकऱ्यापाशी पैसा राहील. आता काय नेत्याकडे काही समस्या वगैरे घेऊन जातात का नाही गावाकडले? असे पहिलं कसं 10-20 लोक जायचे गाड्यांनी नेत्यापाशी, गावातल्या एखाद्या पाण्याची समस्या वगैरे मांडायचे, मात्र आता तसं काही जातात का नाही तुम्ही? नाही, आता विश्वास राहिला नाही. कारण की सगळ्यांनी जुटून जायचं म्हणलं कारण की त्याचं काम व्हायनात, म्हणून लोकांच्या भावना कमी झाल्या, खचीकरण झालं लोकांचं. नेत्याकडून देखील काम कामच व्हायनात. आणि मग त्याच्यामुळे इमा म्हणतात निस्त्या देतात, घोषित आहेत. इमा कुणाला काय आला? 10 रुपये बी नाही कुणाला, निस्त्या गपायदा. ओके, धन्यवाद. खरं तर या शेतकऱ्यांसोबत झालेली चर्चा, बाजारपेठेची परिस्थिती, जनावरांच्या आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, पण ही झालेली चर्चा काय सांगून जाते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन रवींद्र शेठ सोबत सूर्यज मीडिया, बीड, शिरसाळा, परळी.